Now I am going to solve this problem. First of all, बघा problem read करूया. The balance sheet of the Anu, Renu and Dinu is as follows. The partners are sharing profits and losses in the proportion of 2:2:1 respectively. तर आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये तीन पार्टनर दिलेले आहेत. अनु, रेणू आणि दिनू हे तीन पार्टनर आहेत आणि त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो पण दिलेला आहे. आणि तो रेशो इथं तुम्ही बघू शकता. तो रेशो किती आहे तुमचा 2:1:1. वाटल्यास मी या ठिकाणी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. पहिल्या पार्टनरचा जो रेशो आहे तो 2 आहे आणि दुसऱ्या पार्टनरचा जो रेशो आहे तो आहे तुमचा 2च आहे आणि तिसऱ्या पार्टनरचा रेशो सुद्धा तिसऱ्या पार्टनरचा रेशो 1 आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. कशावर ॲडजस्टमेंट आहेत ते आपण बघूया आणि त्यानुसार आपण ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा काय सांगितलंय बघा, दिनू रिटायर्ड. दिनू इज द थर्ड पार्टनर. तो रिटायर होत आहे 1 एप्रिलला. ओके. द असेट्स आर व्हॅल्यूड ॲज फॉलोज. कोणकोणत्या असेट्सचं रिव्हॅल्युएशन झालेलं आहे? फ्रीहोल्ड प्रॉपर्टी ज्याला आपण टिक मार्क करून म्हणजे बोल्ड करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे मशिनरी, त्याला पण आपण टिक मार्क म्हणजे बोल्ड केलेला आहे. फर्निचर बोल्ड केलेलं आहे. ऑल डेटर्स आर गुड म्हणजे डेटर्स वरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याला पण आपण हायलाइट केलेलं आहे. आणि दिनू इज द रिटायरिंग पार्टनर म्हणून त्याला पण आपण हायलाइट केलेलं आहे. त्यानंतर गुडविल संबंधी ॲडजस्टमेंट आहे आणि थर्ड ॲडजस्टमेंट ही दिनू रिटायरिंग पार्टनर आहे म्हणून त्याला आपण पेमेंट करीत आहोत चेकने, त्या संबंधी आहे. ठीक आहे. इतका काही विशेष अवघड नाहीये प्रॉब्लेम. तर आजच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल हा भाग विचारला जाऊ शकतो आणि त्याला मार्क्स सुद्धा असू शकतात. त्याच्यामुळे आपण काय करायचंय, कॅल्क्युलेशन हा भाग स्किप करायचा नाही. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यानुसार आपण पोस्टिंग करूया. क्रेडिटर्स आहे ते आपण ॲज इट इज घेणार आहोत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स येतात आणि त्याची अमाउंट 8,000 आहे. देअर इज नो ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आपण ते आउटरला घेणार आहोत. बिल्स पेएबल. बिल्स पेएबल वरती सुद्धा ॲडजस्टमेंट नाहीये. म्हणून बिल्स पेएबलची रक्कम सुद्धा आपल्याला कुठे घ्यायची आहे? आउटरला घ्यायची आहे. जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह घेण्याच्या अगोदर आपण पार्टनरचा बॅलन्स घेणार आहोत. ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्यूशन ह्या सर्व ह्याच्यामध्ये आपण सेम हाच प्रकार करतो. रिझर्व्ह फंड किंवा जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करण्याच्या अगोदर आपण कॅपिटल बॅलन्स घेतो. त्यानंतर जनरल रिझर्व्ह घ्यायचे. जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्हची अमाउंट आहे तुमची ₹5,000 आणि रेशो पण तुम्हाला माहिती आहे 2:1 आहे. म्हणजे आपल्याला 5 हिस्से करायचे आहेत. पहिल्या पार्टनरला आपल्याला 2,000, दुसऱ्या पार्टनरला 2,000 आणि तिसऱ्या पार्टनरला 1,000. कारण काय 5,000 आपल्याला वाटायचे आहेत आणि 2, 2, 1 असे 5 हिस्से करायचे. 2 हिस्से अनु, 2 हिस्से रेणू आणि 1 हिस्सा दिनू. त्यानंतर बँक. या ठिकाणी तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. म्हणून आपण बँक अकाउंट करूया. बँक अकाउंटचा बॅलन्स आहे 5,000. तर आपण इथं घेत असताना काय म्हणूया टू बॅलन्स ब्रॉट डाउन. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल हे एक्झॅक्टली सांगता येणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार आहात, की अ, सर्व काही विचारलं जाऊ शकतं. म्हणजे प्रिपेअर गुडविल अकाउंट, प्रिपेअर बँक अकाउंट अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला तर आपल्याला ते करता येणं आवश्यक आहे. म्हणून मी या ठिकाणी करतोय. बँकचं बॅलन्स आहे आपलं ₹5,000. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे डेटर्स. डेटर्सचा बॅलन्स आपल्याला कुठे घ्यायचं आहे? असेटला. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता बघा. माझ्याकडून काही चूक झाली तरी तुम्ही सांगू शकता, की सर या ठिकाणी चुकत आहे. म्हणजे रेग्युलर लेक्चर प्रमाणे लेक्चर होईल. असं घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये. तर बघा इथे डेटर्स काय सांगितले? ऑल डेटर्स आर गुड. असं जर सांगितलं असेल तर आपण काय करूया? एकूण नेट डेटर घेऊया. त्यामध्ये ही जी आर-डी-डी आहे ती ॲड करून घेऊया. नंतर करूया ते फर्निचर. फर्निचरवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. त्याचं बॅलन्स आपण इनरला घेऊया. असेटची बॅलन्स असेटला जाणार. मशिनरी ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला घ्या. त्यानंतर फ्रीहोल्ड प्रॉपर्टी ही सुद्धा आपली असेट्स आहे म्हणून आपण इनरलाच घेणार आहोत. अमाउंट आहे 27,000 इथंच घ्या. त्यानंतर
फ्री होल्ड प्रॉपर्टी झाल्यानंतर गुडविल वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. इथं मी बोल्ड केलं नाही, आता करतोय. तर गुडविल किती आहे तुमचं? 30,000 रुपये. तर इथं घ्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला गुडविलची अमाऊंट 30,000 रुपये इनरलाच घेऊया. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो आपल्याला लर्न करायचा आहे. दिनू रिटायर फ्रॉम द फर्म्स ऑन 1 एप्रिल 2019 ऑन द फॉलोइंग टर्म्स. खालील टर्म्सवर गुडविल दिनू हा रिटायर होत आहे. द असेट्स आर टू बी रिव्हॅल्यूड ॲज फ्री होल्ड प्रॉपर्टी. आता बघा फ्री होल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय? या ठिकाणी दिले एकूण किती फ्री होल्ड प्रॉपर्टी तुमची? 27,000. तर 27,000ची जी प्रॉपर्टी आहे ती त्याची व्हॅल्यू काय झाली बघा. फ्री होल्ड प्रॉपर्टी 30,000 झाली. म्हणजे व्हॅल्यू इन्क्रीज होत आहे. इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण काय म्हणूया? ॲप्रिशिएशन. 27,000 चे 30,000 झाले म्हणजे आपल्या या ठिकाणी 3,000 न या ठिकाणी फ्री होल्ड प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते. तर हे आपले इन्कम असणार आहे. म्हणून आपण इथे घेऊया बाय फ्री होल्ड प्रॉपर्टी आणि अमाऊंट किती? 3,000. आउटर कॉलमला घ्या 3,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया आपण. तो काय सांगितलेला आहे? बघा पुढचा जो भाग सांगितलाय तो नीट लक्ष देऊन ऐका. फ्री होल्ड प्रॉपर्टी नंतर मशनरीची व्हॅल्यू किती आहे? 5,000 रुपये. तर इथं बघा मशनरी किती दिसत आहे तुम्हाला? 4,000 आहे आणि त्याची व्हॅल्यू झाली 5,000. म्हणजे या ठिकाणी 1,000 न मशनरीची व्हॅल्यू वाढलेली आहे. म्हणून आपण काय करूया? इथं जसं ॲप्रिशिएशन लिहिलंय तसं या ठिकाणी परत आपण ॲप्रिशिएशन लिहूया 1,000 रुपीज. त्यानंतर फर्निचरची किंमत किती झाली आपली? 12,000 रुपये. इथं व्हॅल्यू कमी झाली. इनरला 15,000 आहे, आउटरला 12,000 आहे. तर मग आपण इथं लिहित असताना काय म्हणूया? डेप्रिशिएशन. अमाऊंट किती रुपये? तुमची 3,000. कारण 15,000 ची असेटची व्हॅल्यू 12,000 झाली. म्हणजे 3,000 न ती असेट्स कमी झाली. म्हणून आपण डेबिटला घेऊया टू फर्निचर. अमाऊंट किती आहे तुमची? 3,000 रुपये. त्यानंतर पुढचा भाग बघूया. ऑल डेटर्स आर गुड. म्हणजे हे आरडीडी आहे ते आपण आता ऍड करणार आहोत. गुड म्हटल्यानंतर जे काही आपण रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हटले होते, आपले पैसे बुडतील असं आपण समजलो होतो. परंतु आपले पैसे बुडाले नाहीत, तर आपले पैसे वसूल झाले 1,000 रुपये. एकूण किती झाले तुमचे? 20,000 रुपये. तर आरडीडी कुठे घेणार? या साईडला घेणार. जर बॅड म्हटलं असतं तर आपण डेबिटला घेतलं असतं. गुड म्हणजे आपले पैसे वसूल झालेले आहेत, म्हणजे आपल्या बिझनेसला प्रॉफिट झालेला आहे. किती रुपये ना? 1,000 रुपये ना. त्यानंतर पहिली ऍडजस्टमेंट झाली. आता गुडविल बघा. गुडविल संबंधित तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ॲट थ्राइस द ॲव्हरेज प्रॉफिट. थ्राइस म्हणजे 3 टाइम्स ऑफ प्रिसिडिंग 5 इयर्स प्रॉफिट ऑफ द. बघा एकूण तुम्हाला हे 4 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे आणि 4 आहे का? 1, 2, 3, 5 वर्षाचं आहे सॉरी. तर 5 वर्षाचं हे प्रॉफिट आहे आणि त्यानुसार आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायची आहे. तर मी इथं साईडला बघा कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. तर पहिल्या वर्षी किती तुमचे? 1,000 रुपये आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी किती? हे 14-15चे 1,000 रुपये. नंतर 15-16ला किती? 10,500 आणि त्यानंतर परत इथं हे 16-17चे किती? 10,000 रुपये आणि त्यानंतर 17-18चे 16,000 रुपये आणि 18-19चे 10,000 रुपये. असे एकूण 5 वर्षाचा आपल्याला प्रॉफिट काय करायचंय? ऍड करायचंय. जर ऍड केला तर तुम्हाला इथे दिसत आहे बघा 47,500. आता बेरीज पण करून बघू शकता तुम्ही. तसं काही नाही. हे 5ला 5 आहे तसं. नंतर मग 1 अन् 6, 7 आणि हे 4. 47,500 रुपये ही जी टोटल येते. ह्या 5 वर्षाच्या प्रॉफिटची टोटल येते. आणि नंबर ऑफ इयर्स 5 आहेत. मग 5 असतील तर आपण जर डिवाइड केलात, आहे का नाही? तर 47,500 ला आपण 5 न जर डिवाइड केलात तर 9,500 येणार आहे.
तर ऍक्च्युली मी आज PDF ओपन नाही केलं, तर मी दाखवलं असतं कॅल्क्युलेशन करून. 47,500 डिवायडेड बाय 5 नंबर ऑफ इयर्स, एकूण 5 वर्ष आहेत, तर 9,500 झाले. आणि हे 9,500 इथं दिले तुम्हाला. थ्राईस हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. थ्राईस वाटल्यास तुम्ही त्याला अंडरलाईन करून ठेवा का, किंवा त्याला डबल अंडरलाईन करून ठेवा, जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहायला पाहिजे. थ्राईस म्हणजे 3 टाइम्स, ट्वाईस म्हणजे 2 टाइम्स. तर थ्राईस म्हटलं की आपण हा फॉर्म्युला यूज करतो, गुडविल इक्वल टू एव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर. तर आपल्याला एव्हरेज प्रॉफिट दिलंय किती, 9,500, आणि नंबर ऑफ परचेस इयर प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय 3, म्हणजे झाले किती, हे 9,500 गुणिले 3 जर आपण कॅल्क्युलेट केलात तर आपल्याला गुडविलची अमाऊंट भेटते 28,500. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गुडविल दिले 30,000. तर मग आपण लेजर बी करू शकता. इथं गुडविलचं मी लेजर केलेलं नाहीये, हरकत नाहीये. तर मग काय करा, गुडविल आपण काय करूया, 30,000 रुपये त्याची व्हॅल्यू होती, पण आता झाली त्याची 28,500, म्हणजे कमी झालेली आहे. तर कमी होत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, डेप्रिशिएशन म्हणा किंवा रिटर्न ऑफ म्हणा. एकूण किती फरक येतो, 1,500. जो फरक आहे तो फरक आपल्याला इथे घ्यायचा आहे. कुठे, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला गुडविल म्हणून आपल्याला घ्यायचं आहे 1,500. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितले, दिनू शुड पेड बाय 3,000 बाय चेक म्हटले. चेकनं आपण पेमेंट केले, ठीक आहे. तर इथं आपण काय करूया, रिसिव्हर कोण आहे, दिनू आहे. तर मग दिनूच्या अकाउंटच्या डेबिटला आपण काय लिहूया, बँक लिहूया. का, तर एंट्री काय झाली तुमची, दिनू इज द रिसिव्हर. दिनूला आपण 3,000 रुपये देतोय, म्हणजे एंट्री काय झाली, दिनू अकाउंट डेबिट टू बँक, म्हणजे बँक अकाउंटच्या क्रेडिटला इथं बाय दिनू असे येणार. दिनूज कॅपिटल अकाउंट, अमाऊंट किती, 3,000 रुपये. एकूण त्याला 3,000 रुपये आपण चेकनं पेमेंट करतोय. आता आपल्याला प्रॉब्लेम पूर्ण टॅली करून बघायचा आहे. टॅली करून बघितल्यानंतर आपल्याला समजेल की आपल्या बिझनेसला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे. ठीक आहे, प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल त्याप्रमाणे आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं आहे. तर बघा, काय राहिलं असेल तर चुकून एखाद्या वेळेस लक्षात घ्या आणि त्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर बघूया. द आता हा हे झालं, काय राहिलं का बघा या साईडला, फ्री होल्ड सर प्रोग्रेस. मशिनरी राहिली, मशिनरी. हा, मशिनरी 1,000 रुपये ऍप्रिशिएशन ना, ठीक आहे, ओके. मशिनरी 1,000 रुपये, एक परिणाम केला, दुसरा परिणाम केला नाही. बाकी ओके. आता बघा, आपण टॅली करून बघूया. आता या साईडची टोटल येते तुमची किती, 5,000 रुपये. ती इथं घ्या 5,000 रुपये, आणि डेबिटला पण मांडूया आपण 5,000 रुपये. आता ह्या 5,000तून ही रक्कम वजा करा, 4,500, म्हणजे फरक येतो तो किती येतो तुमचा, 500 रुपये फरक येतो. या 500 रुपयाला आपण तिघामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. 3 कोण पार्टनर आहेत, त्या पार्टनरची इथं नावं लिहा. इथं लिहा, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एकूण 3 पार्टनर कोण कोण आहेत ते इथं दिलेले आहेत, ते आपण इथं डायरेक्ट ॲज इट इज लिहूया. आणि त्यानंतर ॲक्च्युली रेशो पण 2:1 आहेत, म्हणजे 5 हिस्से करायचे आहेत. मग सोपं आहे या ठिकाणी 200, आणि ह्याला पण 200 रुपये प्रॉफिट, आणि थर्ड पार्टनरला मात्र 100 रुपये. आणि इथं लिहिताना काय लिहिणार, बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. एकूण अमाऊंट किती, 200, 200 आणि 100. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता हे अकाउंट टॅली करायचं आहे. कुठलं, या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करत असताना आपल्याला सर्व पोस्टिंग आपण दाखवलेली आहे का, दाखवलेली आहे. काय अडचण आहे का, नाहीये. ठीक आहे, बघूया आता. तर बघा, ह्या साईडची टोटल जर केलात तुम्ही, 40,000 प्लस 2,000 42,000, आणि हे 200, तर टोटल आली तुमची 42,200. आणि त्यानंतर इथं 32,200. तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता, काही इतका अवघड नाहीये प्रॉब्लेम.
15 आणि 1 16,000 आणि हे 100 म्हणजे 16,100. ठीक आहे. ह्या तिन्ही रकमा आपल्याला कॉपी करायच्या आहेत आणि या त्यांच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. जो रिटायरिंग पार्टनर आहे, त्याला आपण काय करणार आहोत, या ठिकाणी बॅलन्स दाखवूया रिटायरिंग पार्टनरचं. लोन या नावाने दाखवू. ठीक आहे. टू लोन अकाउंट. बघा, इथं सहज शक्य आहे 16,100 मधून 3,000 गेले, तर 13,100 येणार आहे. तुम्ही वजाबाकी करून बघा वाटल्यास. तर हे 13,100 हे लोन झालेलं आहे. आणि हा जो काही कंटिन्यूइंग पार्टनर आहेत, एक पार्टनर रिटायर होत असेल, तर बाकीचे पार्टनर हे कंटिन्यूइंग आहेत आणि त्यांचं जे काही बॅलन्स असणार आहे, ते हेच असणार आहे. किती? 42,200 आणि इथं 32,200. आता आपण इथं लिहूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि ह्या तिघांची नावं लिहूया. अनु नाही, दोघांचेच, अनु आणि रेणू. कारण हे नॉन रिटायरिंग पार्टनर आहेत, म्हणजे हे बिझनेसमधून रिटायर झालेले नाहीत. तर यांचं बॅलन्स आपण इथे हे लिहू शकता. डायरेक्ट आउटरला घेतलं तरी चालेल, काही अडचण नाही. कारण परत आपल्याला बेरीज करावी लागणार नाही. काही वेळेस मुलांच्या बेरजा चुकतात आणि मग नंतर ते मार्क्स जातात. त्यामुळे आपण आउटरला घेणं कधीही फायदेशीर असणार आहे. तर या ठिकाणी घ्या दिनूज कॅपिटल अकाउंट, सॉरी दिनूज लोन अकाउंट. एकूण अमाऊंट किती? 13,100 इथे घ्यायची. आता आपल्याला हे अकाउंट क्लोज करायचंय. बँक, तर बघू शकता बँक बॅलन्स आपलं डेबिटला 5,000 रुपये आहे आणि क्रेडिटला 3,000 आहे. म्हणजे 5,000 पैकी 3,000 आपले खर्च झालेले आहेत. म्हणजे शिल्लक राहिले आपले 2,000 रुपये. याला आपण म्हणूया बाय बॅलन्स ब्रॉट डाउन, सॉरी कॅरीड डाउन. ठीक आहे. आणि हेच बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या असेटला घेऊया बँक म्हणून. किती रुपये? 2,000 रुपये. आणि यानंतर आपल्याला प्रॉब्लेम टॅली करून बघायचं आहे. या साईडची टोटल येते 97,500 आणि या साईडची टोटल येते तुमची 97,500. दोन्ही साईडची टोटल ही सारखी आहे. त्यामुळे आपला प्रॉब्लेम बरोबर आहे.